मोतीराम साहेबांचा, मोतीराम साहेबांचा, मोतीराम साहेबांचा. येऊन येऊन येणार कोण? येऊन येऊन येणार कोण? येऊन येऊन येणार कोण? मोतीराम साहेबांचा. आईला आता कोणाचा फोन आला? आईला साखर तोंडेचा फोन. मी निवडून आलो म्हणून जळून काळी झाली असेल याची. हॅलो, राम राम साखर तोंडे. धन्यवाद धन्यवाद. अहो तुमची विरोधी साथ नसती ते झालं असतं का? बरोबर की नाही? अहो तुम्ही आमचे विरोधक असले म्हणून काय झालं? तुम्ही आमचे भावच आहेत की, बरोबर की नाही? हो साखर तोंडे, घरी हो ना साखर तोंडे. बरोबर बोलला साखर तोंडे. आता ठेवू साखर तोंडे. यायचा साखर तोंडे. आता बस तोंडात घालून बोट. आपला नाद करायचा नाही. मोतीराम से पंगा कर दूंगा मैं दंगा दंगा. डॅडी. हॅलो. अहो डॅडी मी इकडं. अगं बाई, या चिरंजीव या, बसा आमच्या. नाही डॅडी, आता वेळ नाही बसायला, कारण भांडी दिलेत घासायला. कसली भांडी? अहो रविवारी पार्टी ठेवली आहे पोरांनी, तुम्ही सरपंच झालात म्हणून. टीटीएम का? नाही डॅडी, सरपंच तुम्ही, मग पोरं कशाला पैसे काढतील? तुम्हालाच द्यायचे आहेत. यायला गाव बसावण्यावर आयत्या बिळव ना गो बा. काय डॅडी? काय नाही. बरं काय प्लॅन केलाय? तर रविवारच्या पार्टीचे सन्माननीय अध्यक्ष तुम्ही आहात. 150 किलो मटण बनवायला सांगितलेलं आहे आणि मानाचा पहिला भात तुम्हालाच शिजवायचा आहे. काय 150 किलो? 150 किलो कायचा का? अख्ख्या गावाला जाऊन वाटायचं आहे का? नाही ओ डॅडी, ते फक्त आमच्या पोरांसाठी आहे. बाकी लिस्ट मोठी आहे, ती तुम्हाला मी नंतर दाखवेन. आणि त्या डीजे नाग्याला देखील सांगितलेलं आहे, असा डीजे वाजव, असा डीजे वाजव की साऱ्या हिंदुस्थानला माझ्या बापाची करामत कळली पाहिजे. चिरंजीव, तुम्ही आज माझे चिरंजीव नसताना तुमचा चिर आणि जीव असा वेगळा केला असता. म्हणजे जाऊ दे, तो तुमचा जेनेरिक प्रॉब्लेम आहे. काळजी करू नका, येईल मी. ठीक 5 वाजता या ग्राउंडवर जाळ आणि धूर एकत्रच करायचा आहे. हो करू. चालेल डॅडी, येतो मी. त्या मंगल्याला मांडवाची ऑर्डर द्यायची आहे. जरा हळू चिरंजीव, नाहीतर जाळ करेल एकीकडं आणि दूर निघेल एकीकडं. म्हणजे काय म्हणजे? तुझ्या आजाचे पंजे. जा डॅडी. चल आपलं काम झालं चल. अहो ऐकलत का? आईला हिला काय कमी पडला आता? बोल. आवाज जरा हळू वाढा, हितनच आवाज दिलाय मी. हा बोल, कशाला बोंबलतेस? मी काय म्हणते ते तुमच्या पार्टी भेटीचं नंतर बघा बरं. आपल्याला महडला जायचंय, तुमचा नवस फेडाया. नवस? कसला नवस? अहो कसला म्हणून काय विचारता? अहो तुमच्या सरपंच पदाचा. अच्छा, मग ते नागडा बिगडा व्हायचा नवस नाही ना? नाही तर नवरा माझा नवसाचा नागडा व्हायचा तिकडं. कशाला नागडा व्हायचंय बरं? उलट मस्त जाऊ, मस्त थाटात दिमाखात राजघराण्यासारखं. मग मड कशाला? अष्टविनायकला जाऊ की? अगो बाया, चालतंय की. आत्ताच माझ्या घरच्यांना सांगते, माझ्या घरच्यांचं पण अष्टविनायक होईल. दादाला सांगून येते. दादा
त्याच्या घरचे टपलेलेच असतात. आणि हा भोपळा मारतोय उड्या. चायला सगळा पैसा ह्यांच्यावर जाणार वाटतं. आता कोणाचा फोन आला? चायला चिंगीचा व्हिडिओ कॉल. अगं हे भोपळे आपलं ए रे चिंगीचा व्हिडिओ कॉल आलाय. ये पटकन. आता का बाया माझा चिंगीचा फोन आवाज सारखा. हॅलो हॅलो, पोचलीच ना व्यवस्थित? पोहोचलीच ना व्यवस्थित. कसा झाला विमान प्रवास? कसा झाला विमान प्रवास? ए बावळट, मी कोणत्या भाषेत बोलतोय? मराठी. मग तिला समजतं ना मी बोललेलं. तू कशाला डबल डबल बोलतेस? ते महत्वाचं आहे का आता इथं? पोरीची विचारपूस करणं महत्वाचं आहे ना बा? हो मी पोचली व्यवस्थित. आणि हो बाबा, तुम्हाला अभिनंदन करासाठी फोन केला. धन्यवाद धन्यवाद. अगं सीट आपलीच होती. आपला नाद करायचा नाही. बरं मी काय म्हणतो? अगं मी काय म्हणते? अरे अगं मी काय म्हणते? जायला नुसतं आपलं मध्ये मध्ये. तुम्ही गप्पा बसाव. आपली पोरगी एवढी दूर गेली त्याचं काय नाही तुम्हाला. तुमचं चालू दे आपलं सरपंच पार्टीचं. चिंगे ए तू गप का, माझं मी बघीन. आणि हो चिंगे, त्या संत्याचा फोन येईल तुला. आपुलकी दाखवल. पक्का भांड आहे तो. फोन तुला नको त्याचा. कशाला? काय नको ग चिंगे, उचल तू. शेवटी त्यांना पण आपला अभिमान हायच की. मुलगी बाहेर गेली शिकायला त्याचा. हा काय तुमच्या भांडणामध्ये उगाच कशाला पोरांना खेचताव? आई बाबा, मी तुम्हाला नंतर फोन करते. आत्ताच पोचले ना, मग सगळं आवरते आणि मग तुम्हाला फोन करते. बाय 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 बाय. चिंगे चिंगे घ्या. तुला लय पुळका त्यांचा. नवऱ्याची किंमतच नाही. किंमत म्हण. आव पण उगाच खाजून खरंच कशाला काढायची म्हणते म्या. आली मला शिकवायला. जा कलिंगड कापून आण आणि मस्त मीठ फिरव त्याच्यावरती. आयुष्यावर फिरवलाय तसा. आणलाय माझा कॅटर. घ्या तुमचं तुम्हीच कापून. ते सरपंच बिरपंच ना बाहेर, घरात नाही चालायचं. हा जा जा. माझं मी घेल कापून. भोपळे, आपला नाद करायचा नाही. मोतीरामचे पंगा कर दूंगा मैं दंगा दंगा. गण्या, अरे गण्या, गण्या, अरे गण्या. अय्या वहिनी, तुम्ही घरी? अगं हिरे तू? अगं कशी आहे? किती दिवसांनी दिसते. मला काय झालंय आणि तू कशी आहेस? बरी आहेस ना? हाय मी बरी. आणि मिरवणूक कशी झाली ग? झाली बाई एकदाची. त्याचेच तर पेढे आणलेत. घे. हो का? छान. भाऊंना माझ्याकडून अभिनंदन सांग. सांगते. आणि ह्यांच्या भांडणामुळे फुकट आपली ताटातूट होते. नाही तर काय. मला आपलं ते कधी एकदाचे एकत्र होतंय ना, असं झालंय मला. काय ग वहिनी? अगं घर जरा रिकाम रिकाम वाटतंय. अगं आमचं हे ना बँकेत गेलेत फाटलेल्या नोटी बदली करायला. गण्या ग, अगं आजकाल त्याच्या बापाने गाडी घेऊन दिल्यापासून मला न सांगताच निघून जातोय. आणि त्याच्यासोबत ती 2 माकडं आणि हे आमचं 3रं माकड. अगं पर ते जाऊ दे. ती चिंगी व्यवस्थित पोचली का? अगं हो बाई पोचली ती. आता मगाशीच फोन आलता तिचा. एवढ्या लांब पोरगी पहिल्यांदा एकटीच गेली ना. आणि शिकू दे जरा तिला. आणि जावे पण चांगलं भेटू दे तुला. अगं भेटल भेटल. तिच्या नशिबात असेल ना तर मला चांगलं जावे भेटेल बघ तू. वय वय मिळेलच. बघशीलच तू. आज जरा जास्तच बाहेर शांतता आहे ना. आज गण्या भाई पण जरा जास्त शांत वाटत. ही आनंदाची शांतता आहे. कोणाची तरी सासरी बुवा सरपंच झालेत. मोठ्या आता काय पैसाच पैसा. आता गण्याला लग्नात बहुतेक फॉर्च्युनर मिळणार वाटतं. अय्या खरंच? मग काय बाबा, आता विसरून जाईल गण्या आपल्याला आणि त्या चिंगीलाच घेऊन फिरेल. अरे बैला, तिने बासनी गाडी दिली तर तिलाच फिरवायला देईन ना का आपल्याला देईल. पण माका अख्खा गण्या, तू पण थोडा कमवला लाग. हा मी पण हाणार तुझ्या जीवावर. तू गप्रे पशा, आपलं भागल रे कसं पण गण्याला आता मोठी मोहीम आहे. कारण मोतीराम त्याच्या मुलीला त्याच्याच लेवलचं जावई बघणार. गण्या तू खूप पैसे कमव आणि त्याच्या तोंडावर जाऊन तिला मागणं घाल. ए काय हसतोस रे? काय नाही रे, एक जोक आठवरे मा. पण माका अख्खं गण्या, तू
पण जरा लक्ष दे, नाही तर तुम्ही गाडी ना कोण फलतात चालवी टाकील. म्हणजे तिसा नाही रे, शेवटी विषय फॉर्च्युनर ना हाणार आहे. गण्या काहीतरी बोलणार रे. बोलचाल नको कर. होईल ते होईल. दिली तर दिली, आईला नाही दिली तर नाही दिली. म्हणजे काय म्हणजे आता नशिबात असेल तर मिळत, तशी पण मी आशा सोडून दिली. अरे पण तू अशाला धरलीच कवा होती? तू तर चिंगीच्या मागं होता ना. त्याचं म्हणणं समजले मला. काय? अरे आता चिंगी दिल्लीला गेली शिकायला. ती आता आपल्यासारख्या साध्या कॉलेजला नाही, मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकणार आणि दुसरा गण्या पकडणार. गपरे थोबड पण तेव्हा जरा यायला इथं किचनने जाड्याने झोपायला दिले खाट. कोणी रे? काय झोपूला खाट? तुझ्या आईला इथं मी सिरियस गोष्ट करतो आणि तुमचं काय पांचटगिरी चालले रे. जा मला जरी एकांतात बसू द्या. आता मजा पण आयछो कसली भारी पोर गेली बर रिक्षातून. यो साला कधी नाही सुधारणार. पण अरे परशा, हा रिक्षावाला तर आपल्या गावातला आहे आणि आपलं गाव म्हणजे लास्ट स्टॉप म्हणजे गण्या. गण्या अरे गेला 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 रे गेला. सला रांडचा पलाला बघ, मला माहितीच आहे पक्का हलकट खायो. चल लवकर. कुठे चल? जाऊ दे त्याला, बरं झालं गेला तो. आता आपण बोलूया ना. परशा परशा